जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, हे तिघं बागायतदार त्यांच्या बागायतदार शेतीची मध्ये कोथिंबिरीची पाहणी करायला आले होते भाऊ. तेवढ्यात शामरावला काहीतरी दिसलं भाऊ आणि त्यांनी बघा काय बोलला गणू दादा. नाद कोथिंबीरीचा हो, नाद गेला पण वाया नाही गेला. शेवटी जिद्द जिद्द मनाची. ही दोन मालक नंबर एक आहेत. ही आघाडी काय अरे मग कशासाठी फवारायला हो? काय आहे म्हणजे ती पाण्यामुळे झाले म्हणाले. मग काय कोथिंबिरीवर तर विघीन पडलेलं दिसत होतं. मग बाई विषय होता फवारणीचा. फवारणी म्हणले बाय गावात फक्त गणेशदादा शिंदे. त्यांनी लगेच काढला त्यांचा पंप आणि निघाले बाय गुरुजीच्या शेताकडे. कारण कोथिंबीर तर फवारावी लागणार होती, कारण त्याचा दाम तर घ्यायचा होता. मग लगेच डायरेक्ट एंट्री टाकून देईल ना गुरुजीच्या शेतामध्ये. बघा तुम्हाला दाखवतो एकदा 20 दिवसाची कोथिंबीर कशी दिसते. नंबर एक अशी बाई फवारून खुरपून गिरपून मस्तपैकी तयार होती. लगेच गणूने बाई औषधं घेऊशी तर काढली बाई. टॉपचे टॉनिक गिनिक मस्तपैकी विगीन न पडण्याचं आणि नंबर एक असे औषधं आणले होते मस्तपैकी. त्यांना बाई औषधाच्या एका डब्यामध्ये मिक्स करून बाई मस्तपैकी शामरावनं त्यांना मस्तपैकी मिक्स करून टाकलं आणि शेवटी एक माप बीप करून बाई त्याचं मस्तपैकी लगी फवाऱ्यामध्ये मापाच्या हिशोबाने टाकून दिलं भाऊ. आणि गणूनं लगेच श्री गणेशा करून बाई चालू केलं कसं तरी आपल्या फवारा आणि लगेच दिला ना बाई गुरुजीच्या खांद्यावरती लादून नंबर एक पैकी. गुरुजी बाई कसं आहे, फक्त वाव गुरुजी म्हणले बाई वावर आहे तर पावर आहे म्हणून जमत नाही भाऊ, शेतात काम पण करावं लागतं. मग काय गुरुजीने लगेच घेतला फवारा आणि बाई लागले नंबर एक आता फवारायला भाऊ. ही आपली फवारणी या बाहेर शेत आता आपण एक एकर फवारून दिले. क्वालिटी क्वांटिटी विचारा त्यांनी कशी वाटली. शामरावने असा ट्रेंडिंगचा डायलॉग मारला आणि गुरुजींनी पण सगळे कोथिंबीर फवारून टाकली. मग शेवटी काय बाई पोरांनी आपल्या लहानपणीचं आपण खाल्लेलं बंबई मीटर खाऊन तोंड गोड केलं. धन्यवाद. जय शिवराय. भेटूया पुढच्या ब्लॉग.